देवजातस्य मुद्रा यौरीव राजते यदंशस्य विनोलेखा वर्तते तस्य नोपरि. प्रसाद होऊनी भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला. दऱ्या नभामधून सप्तसागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला. कणखर तरी हळवा शिवबा समान भासतो. मायभूमी ध्यास श्वास भगव्यासी मानतो. धर्मशील शौर्यपती आसनास चक्रपती केसरी अतुल्य शोभता. छावा सुशास्त्र नीती कीर्तिमंत शौर्यवंत राजसी कुशाग्र बुद्धिवंत शोभला. प्रजाजनास रक्षण्या स्वराज्य सिंधू राखण्या पुनश्च तेज सूर्य लाभला. छावा शिवबाचा छावा छावा संभाजी राजा. छावा शिवबाचा छावा छत्रपती संभाजी महाराज. तर मंडळी या भागाची सुंदर सुरुवात झालेली आहे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या शीर्षक गीतापासून आणि जे गायलेलं आहे संदीप उबाळे यांनी. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. थांबा, मामालाच बोलतो. एक मामा आमच्या डोक्याला ताप आहे. कोणाचा मामा? याचा मामा. याचा मामा? याचा मामा माझ्या घरात कसं काय राहतो तेच मला अजून समजलं. काय संबंध आहे का? जाम ताप डोक्याला. हा बोलो बोलो बोलो. मामाला मामा, हे मामा. मामा ते नीट चालवायला शिका, हे स्वतःच कापून घेतले बघा. भांजा, तुला कुणी पण हात लावू शकत नाही जोपर्यंत मी इथं आहे. हे मी मात्र एकदम करेक्ट बोलला. हा कुणी पण हात लावू शकत नाही, हा. डायरेक्ट तुडवतातच. हा मामा उदार करत फिरतो, आता खेळत बसतो तिकडे. हा त्याला काय अर्थ आहे का? एक मिनिट हो, तुम्ही मामा भाच्यांमध्ये उगा भांडण लावू नका सांगून ठेवतोय. मग तुम्ही तुमच्या घरी जा आणि तिकडे तुमचे भांडणं करा. आज जर का मला पोरगी असती तर तिच्या बरोबर कुणी लग्न केलं असतं? मी केलं असतं. पण असं झालं नाही का? कारण मला पोरगी नाही. आज तुझ्यावर किती उपकार आहेत माझे. अरे मामा, थँक्यू. तुम्हाला काय एवढा आनंद झाला शिंपल्यातला मोती मिळाल्यासारखा? एक मिनिट, पिंपल्यातला मोतीच आहे त्यो. वा वा. मधनं कधी भुकतो तेवढा. कशाला म्हणजे तो आला असेल, त्याला पण स्पर्धेत भाग घ्यायचा असेल, बक्षीस हवी असतील त्याला पण. मी कोण आहे माहितीये? कोण? बाळू. अरे बाळू चिटके नाव आहे माझं. सगळं पाठ करून आलोय बरं का मी. डायलॉग हाणू का? दाणा. कुठल्या पिक्चरचे डायलॉग पाठ केलेत? लगान. शपथ तुम्ही लगान मधले म्हणून आला? नाही तर काय डायलॉग माराय का? ऐका. ठिंग खुना छादा लगान देना पडेगा रे भुसनाळ्या हो. हा कसं वाटलं? खतरनाक खतरनाक. पुढे वाटतात आहे, इंग्रजच वाटतात सेम. ए वाटतात काय वाटतात? बँड मध्ये काम आलाय, वरात सोडून आलाय तो इकडं. चांगला दिसतोय ना? मस्त. मस्त थँक्यू माझी. ए मस्त दिसतंय काय करतोय? त्याच्यावर लक्ष ठेव, नाही तर तुझ्या संसारावर कधी इंग्रज राज्य करतील सांगता येणार नाही. हा, मग लक्ष ठेव त्याच्यावरती. हो लांब हो, बाहेर जाओ. ए जारा तिकडा रताळ्या, चाल तिकडा. अरे हा कसला इंग्रज रताळा बोलतोय हा? एक मिनिट, भांडण करू नका. आपण ज्या गोष्टीसाठी आलोय तुमच्यातून एक विनर सर निवडणार आहेत. तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. सर मी यांना काही प्रश्न विचारेन, बघूया टॅलेंटेड लोक किती आहेत.
हे आमचं नागरिक शास्त्र. बरोबर आहे, इतिहासाबरोबर या इतिहासाबरोबर नागरिक शास्त्र पाहिजे आणि जेवढ्या मार्काला असतं तेवढाच आहे आपण. आजोबा आजोबा मला आईस्क्रीम पाहिजे. तू बस. आईस्क्रीम पाहिजे, आईस्क्रीम पाहिजे. हा काही संभाजीचा सेट आहे का आईस्क्रीम पाहिजे? हवाई चालू आहे ना? हा? एक मिनिट, काय मला काय कळलं, तो आईस्क्रीम पाहिजे बोलतो, तुम्ही म्हणता हा काय संभाजीचा सेट आहे का? म्हणजे काय? तुम्ही एक काम करा, यांना विचारा काय डिटेल आहे ते. मी खूप डिटेल काढून आलो तिकडून. आपण एखाद्याला दुखवलं किंवा आपल्यामुळे कोणाला उशीर झाला अच्छा, तर समोरच्या माणसाने लगेच सांगायचं आय एम हर्ट. मग ते दुःख निवारण करण्यासाठी आईस्क्रीम, आणि ही सतत हर्ट होत असते कोणाच्या ना कोणाला. हो ना. म्हणजे आमच्या निर्मल दादांनी जरा लाइटिंग करायला उशीर लावला हा. की ही सरळ त्यांच्या समोर जाऊन सांगते आय एम हर्ट. बर, मग ते आईस्क्रीम आणून देतं. बापरे, असं कुणीही देतं आणून? कोणी आणून देतं. मग शूटिंग स्टुडिओत करता का आईस्क्रीम पार्लर? नाही, आमचा असा आता इरादा आहे की एक आईस्क्रीम पार्लर स्टुडिओ हा ना. उभं करायचं. चांगला आहे बिझनेस. बघा, विचार होत असेल एक तर मग बरं आहे, आपण आपल्या ते- इकडे हा रूल नाही का, उशीर झाला म्हणून आईस्क्रीम द्यायचा. आपण एवढा आईस्क्रीम खाल्ला असतं. प्रोडक्शनचं कोणी आहे का इथे? आय एम हर्ट. मी प्रोडक्शनचा आहे, तुम्हाला बोल एकदा. आय एम हर्ट. घरी जा. आय एम हॅपी, आय एम हॅपी. वा 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 वा. तर मी काही ऐतिहासिक प्रश्न तुम्हाला विचारतो, त्याच्याशी रिलेटेड काही शब्द विचारेन, त्याची पटापट उत्तर द्यायची आहेत. मला सांगा, घोडा ठेवण्याच्या जागेला काय म्हणतात? तबला. काय? तबला तबला. तबला. हा. आणि मग तुषार देवल वाजवतो त्याला काय म्हणतात? अंधश्रद्धा आहे ती. ठीक आहे, पंच चांगला होता म्हणून त्यांना काही मार्क तुम्ही देऊ शकता. पुढे, गुजरात मध्ये सगळ्यात जास्त सापडणारा पक्षी कुठला? शहामृग. कसं काय? इकडे खूप शहा आहेत. पटेल तर घ्या तुम्हाला, आपल्याला काय. प्रयत्न चांगला. व्हेरी गुड. कडे लोट. हा? कडे लोट म्हणजे काय? व्हॉट्सअपचे मेसेज बायकोला सापडणे.